नमस्कार मंडळी, उन्हाळी वाळवणामध्ये आज आपण साबुदाणा आणि बटाट्यापासून चकली बनवली आहे आणि ही चकली तळल्यानंतर अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झाली आहे। इथे मी तुम्हाला तोडून दाखवते, अगदी सहज ही तुटली जाते, जराही कडक झाली नाहीये। चला तर आज आपण ही चकली मी कशी बनवली आहे ते पाहूया। चकली बनवण्यासाठी इथे मी मोठ्या आकाराचे 1 किलो बटाटे घेतले आहे। बटाटे चांगले स्वच्छ धुवून कुकरमध्ये मी घालून घेतले आहे आणि थोडंसं पाणीसुद्धा यामध्ये घातलं आहे। कुकरमध्ये बटाटे शिजवताना यामध्ये थोडंसं पाणी घातलं तर बटाटे खाली तळायला लागत नाही आणि छान असे मऊ शिजले जातात। आता काय करायचं, गॅस चालू करायचा, कुकर यावरती ठेवून द्यायचा, मीडियम गॅसची फ्लेम करायची आणि कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या इथे करून घ्यायच्या। 4 ते 5 शिट्ट्या होत आहेत आणि कुकर थंड होतोय तोपर्यंत मी इथे रात्रीच साबुदाणे अर्धा किलो भिजत ठेवले होते आणि भिजवताना यामध्ये गरम पाणी घातलं होतं। गरम पाणी घातल्यामुळे साबुदाणे छान असे मऊ भिजले आहेत। इथे तुम्ही बघू शकताय मी साबुदाणा हाताने कसा दाबतीये तर तो पटकन असा बारीक होतोय। या पद्धतीने आपल्याला साबुदाणा छान असा भिजून घ्यायचा आहे। त्यानंतर काय करायचं बघा, इथे आपल्याला परत एकदा गॅस चालू करायचा आहे, त्यावरती एक मोठी कढई ठेवून द्यायची। कढई छान गरम करायची, त्यामध्ये थोडंसं तूप किंवा तेल घालायचं आणि 1 ग्लास पाणी यामध्ये घालून घ्यायचं। पाणी घातल्यानंतर आपण जो साबुदाणा भिजवून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा। बऱ्याच वेळा तुम्ही साबुदाणा आणि बटाट्याची चकली बनवली असेल, पण या पद्धतीने तुम्ही कधी बनवली नसेल तर जरूर एकदा बनवून बघा। आपण साबुदाणा परत एकदा इथे शिजवून घेतोय। आधी आपण साबुदाणा भिजवून घेतलाय गरम पाण्यामध्ये आणि परत एकदा हा साबुदाणा शिजवून घेतोय। यामुळे साबुदाणा छान असा सॉफ्ट होतो, मऊ होतो आणि आपण यापासून तयार करणारी चकली ही एकदम मस्त अशी तळल्यानंतर कुरकुरीत लागते खाताना। साबुदाणा आपल्याला केवढा शिजवायचा आहे तर साबुदाणा हा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। साबुदाणा इथे माझा शिजून झाला आहे, कुकरही थंड झाला आहे। बटाट्याची साल अशा पद्धतीने सगळे काढून घ्यायचे। सुरुवातीला काय करायचं, सगळ्या बटाट्यांचं साल काढून एका वाडग्यामध्ये हे बटाटे काढून घ्यायचे, म्हणजे आपल्याला नंतरचं काम अगदी सोपं होतं। अशा पद्धतीने बटाट्याची साल माझे काढून झाले आहेत। आता मी ह्या किसणीने बटाटे छान असे किसून घेते आहे, म्हणजे कसं या बटाट्यांमध्ये जराही गाठी राहणार नाही आणि त्यामुळे काय होईल, आपण जेव्हा चकली बनवणार आहोत त्यामध्ये बटाटा मध्ये मध्ये येणार नाही। जर तुमच्याकडे अशा प्रकारची किसणी नसेल तर पुरण गाळण्याची जी चाळणी असते त्यावरती सुद्धा बटाटा अशा प्रकारे बारीक आपल्याला तयार करून घेता येतो। आता इथे बघा, तुम्ही इथपर्यंत हा माझा व्हिडिओ पाहतायच आणि तुम्हाला जरी हा व्हिडिओ, माझी ही रेसिपी आवडली तर काय करा माहिती आहे का, माझ्या ह्या रेसिपीला एक छोटंसं कमेंट आणि एक लाईक जरूर करा। आपण शिजवलेला साबुदाणा यामध्ये मिक्स करून घ्यायचा। त्यासोबतच आपल्याला चकली तिखट होण्यासाठी यामध्ये लाल तिखट घालायचे, तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। फक्त 2च या वस्तू आपल्याला यामध्ये ॲड करायच्या आहे, बाकी काहीच नाही। आणि व्यवस्थित आपल्याला हे दोन्ही साबुदाणा आणि बटाटा एकदम व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे। आणि यामध्ये अगदी थोडंसं मी पाणी घातलं आहे, थोडंसं मला घट्ट वाटते म्हणून। जर तुम्हाला घट्ट वाटत नसेल तर पाणी नाही घातलं तरी चालेल। आणि अशा पद्धतीचा माझ्याकडे चकलीचा साचा आहे तो मी घेतला आहे, तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घेऊ शकता। आणि त्यामध्ये आपण हे तयार केलेलं पीठ साबुदाणा आणि बटाट्याचं घालून घ्यायचं। थोडंसं याला आतमधून फक्त तेलाचा हात लावायचा, कारण की आतमध्ये घालताना हे पीठ तेलाचा हात लावला तर पीठ आतमध्ये चिटकत नाही, व्यवस्थित हे चकली आपल्याला काढता येते। एक प्लास्टिकचा कागद मी फॅनखालीच अंथरून घेतलेला आहे, त्यावरती आपण चकली तयार करून घ्यायची या पद्धतीने। बघा, इथे साबुदाणा आणि बटाटा छान असा व्यवस्थित आपण तयार करून घेतला आहे, त्यामुळे चकली आपली काढताना व्यवस्थित अशी तयार होते। आणि यामध्ये आपण लाल तिखट घातलं आहे, त्यामुळे चकलीचा कलरही अगदी सुंदर आला आहे। तर तुम्ही याच्यामध्ये लाल तिखटऐवजी हिरवी मिरची वाटून घातली ना तरी चालेल। फॅनखालीच एक दिवस मी ह्या चकल्या सुकून घेणार आहे। माझ्याकडे ऊन असं येत नाही फारसं, म्हणून मी फॅनखालीच चकल्या एक दिवस सुकवणार आहेत। इथे बघा, इतक्या चकल्या तयार झाल्या आहेत, चकल्या इतक्या सुंदर आपल्या दिसत आहेत। चकल्या आपल्याला फॅनखाली एक दिवस सुकवून घ्यायच्या आहे आणि एक दिवस सुकवल्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 किंवा 3 तास आपल्याला कडक उन्हामध्ये ह्या चकल्या छान अशा कडक होईपर्यंत सुकून घ्यायच्या आहेत। कोणताही उन्हाळी पदार्थ आपल्याला टिकवायचा असतो की नाही, त्यामुळे तो उन्हामध्ये
अगदी 1 दिवस तरी छान असा कडक होईपर्यंत सुकवायचा. म्हणजे तो आपल्याला वर्षभर व्यवस्थित छान असा खाता येतो. इथे बघा 1 दिवस मी उन्हात ठेवून मस्त अशा कडक चकल्या तयार झाल्या आहेत. कलरही अतिशय सुंदर दिसतोय चकलीचा. आता यातल्या काही चकल्या मी तुम्हाला तळून दाखवते. तेल गरम करून घेतलंय. छान असं तेल गरम करून झाल्यानंतर यामध्ये चकल्या सोडायच्या. मी सुरुवातीला एकच चकली यामध्ये घातली आहे. छान अशी तळली आहे. आता मी प्लेटमध्ये काढून घेतीये. तर अशा अजूनही चकल्या मी तुम्हाला तळून दाखवतीये. वर्षभरात अनेक उपवास येतात आणि उपवासासाठी आपल्याला काहीतरी असं चटपटीत खिचडी किंवा वरईच्या भातासोबत खाण्यासाठी लागतंच. मग अगदी अर्धा तासच आपण मेहनत करायची आणि वर्षभर मस्तपैकी असे पदार्थ बनवून तळून खायचे. हो की नाही? मग तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे साबुदाणा आणि बटाट्यापासून चकली जरूर बनवून बघा. उपवासाला खाता येईल असे साबुदाणा आणि बटाट्यापासून अनेक प्रकारचे मी पापड बनवले आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा म्हणजे तुम्हाला ते पापड कसे बनवले हे समजेल आणि तुम्हीसुद्धा तसेच पापड जरूर बनवून बघा. आपण पुन्हा भेटूया अशाच एक छोट्याशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.